माझ्या अनेक व्हिडिओ खाली कमेंट असतात की ताई केकसाठी आम्ही मायक्रोवेव्ह घ्यावा, ओटीजी घ्यावा की रेग्युलर गॅसचाच वापर करावा. आता बघा, जर तुम्ही आपल्या घरामध्ये खाण्यासाठी केक शिजवत असताल तर मग तुम्ही गॅसचा वापर केलेला कधीही चांगला, कारण की महिन्यातून 15 दिवसातून आपण एकदा केक बेक करत असतो. पण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, दिवसातून 2, 3, 4 अशा ऑर्डर्स येत असतील तर मग मात्र गॅस हा गैरसोयीचा ठरतो. कारण की आपण जर सारखंच ते चेक करत बसलं की केक शिजला आहे की नाही, हे एकतर कढईवरच्या झाकणामुळे आपल्याला दिसत नाही. मग सारखं उघड-झाक केल्यामुळे त्याच्या आतलं टेम्परेचर मेंटेन राहत नाही. त्यामुळे केक एकतर वरती जातो नाहीतर खाली बसतो. दुसरी गोष्ट, 2-3 ऑर्डर असतील तर दिवसामध्ये खूप वेळ जातो गॅसवरती तो केक शिजण्यासाठी आणि परत थंड होण्यासाठी. तर त्याच्यामुळे घरगुती वापरासाठी गॅस बेस्ट आहे. आता दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह अगोदरच असेल, आता बऱ्याचदा लग्नामध्ये मायक्रोवेव्ह मिळतो रुखवतावरती किंवा बरेच जण हौशे खातर सुद्धा घेतात. पण मायक्रोवेव्हचा जो मेन महत्वाचा वापर आहे तो अन्न गरम करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी असतो. पण त्या मायक्रोवेव्ह मध्ये जर कन्व्हेक्शन हा मोड असेल तरच तुमचा केक त्यामध्ये बेक होऊ शकतो. एका वेळेस एकच केक बेक होतो आणि आणखीन एक त्याचा थोडंसं आपण कसं म्हणतो नकारात्मक बाजू म्हटली तर त्याच्यामध्ये जो केक तयार होतो की नाही तो आतनं थोडासा ड्राय होतो आणि वरनं असा कडक होतो. त्यामुळे मायक्रोवेव्ह मध्ये केलेला केक जो आहे तो ऑर्डरसाठी म्हणावा तेवढा सोयीस्कर राहत नाही. आणि तिसरी गोष्ट आता ओटीजीची. ओटीजी हा स्पेशली अशा पद्धतीचे जे पदार्थ आहेत, केक असतील किंवा बिस्किट असतील, ब्रेड असतील, अशा पद्धतीचे पदार्थ तयार करण्यासाठीच तयार केला गेलेला असतो. एका वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये 2 ते 3 केक बेक करून बाहेर काढू शकता. त्यामुळे तो बेस्ट पर्याय आहे जर तुम्ही केककडे व्यावसायिक दृष्टीने पाहत असताल तर. मला असं वाटतं की नक्कीच तुमचा पॉइंट जो आहे तो क्लिअर झाला असेल. आता जर तुम्ही केककडे व्यावसायिक दृष्टीने पाहत असताल आणि जर तुम्हाला ओटीजी घ्यायचा असेल तर तुम्ही मला तसं कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझ्याकडे 3 प्रकारचे ओटीजी आहेत. त्याची डिटेलमध्ये माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करेल.